श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आज आपण गायीला होणारी वासरे त्यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. वासरांची काळजी कशी घ्यायची, त्यांना किती प्रमाणात चीक पाजायचा, त्यांना कसे साफ करायचे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. गायीचं वासरू म्हणजेच नवजात वासराची निगा व त्याचे संगोपन याविषयी माहिती पाहणार आहोत. जेव्हा वासरू जन्माला येते त्यानंतर त्याला कसे साफ करायचे थोडी त्याची आपण सविस्तर माहिती पाहूया. जेव्हा वासरे जन्मानंतर लगेच त्याचे नाक तोंड साफ करावे. वासराला आरामशीर श्वास घेता यावा म्हणून छातीशी हलकी मालिश करावी. वासरास स्तनपान सुरू करण्यास मदत व्हावी म्हणून त्यांच्या तोंडात 2 बोटे घालून त्यांच्या जिभेवर ठेवावीत. नाळेला पोटापासून 2 इंच अंतरावर धाग्याने बांधावे. उरलेली नाळ कात्रीने कापून टाकावी आणि नाळेचा जंतू उपसर्ग टाळण्यासाठी त्यावर टिक्चर आयोडीन लावावे. जन्मापासून अर्ध्या तासाच्या आत वासराला चीक पाजण्यास सुरुवात करावी. दिवसभरात वासराला दिला जाणारा चीक त्याच्या वजनाच्या 10व्या हिशा इतका तरी असायला हवा. मात्र चीक दिवसातून 2, 3, 4 असा 4 वेळा पाजू शकतो आपण. योग्य वाढीसाठी वासराला सुमारे 2 महिन्यापर्यंत दूध दिले जावे. 3ऱ्या आठवड्यात वासराचे जंत निर्मूलन केले जावे आणि परत एकदा वयाच्या 3ऱ्या-6व्या महिन्यात जंत निर्मूलन केले जावे. 1 महिन्यानंतर वासराला कोवळा हिरवा चारा आणि दररोज सुमारे 100 ग्रॅम बाल आहार काप स्टार्टर देण्यात सुरुवात करावी. जनावर 3 महिन्यांचे झाल्यानंतर रोग प्रतिबंधक लसीकरणसाठी पशुवैद्यकीय यांशी संपर्क साधावा. नवजात वासराला सुरक्षित वातावरणात ठेवावे. नवजात वासरांमध्ये अतिशय कमी रोगप्रतिकार शक्ती असते. म्हशीच्या वासरांमध्ये तर शक्ती अधिक कमी असते. चीक पाजणे म्हणजे वासराला आईकडून रोगप्रतिकार शक्ती संक्रमित करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. चीक म्हणजे नवजात वासराच्या निसर्गाकडून मिळालेले अमूल्य भेट होय. दुधाच्या तुलनेत त्यामुळे अधिक प्रमाणात पोषण द्रव्ये असतात, जसे की 4-5 पट प्रथिने, 10 पट अ जीवनसत्व आणि कितीतरी प्रमाणात खनिजे. चीक हलकेसे रेचक कार्य करते आणि प्रथमदृष्ट्या आतड्यातूनच बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे चीक पाजायलाच हवा. चीक पाजा आणि वासराची रोगप्रतिकार शक्ती वाढ